चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरामधील सहदुय्यम निबंधक कार्यालयामध्ये धाड. बावनकुळे यांच्याकडून कार्यालयामधील कागदपत्रांची चौकशी केली गेली आहे की ऑनलाईन केलाय सारा काही, त्यामध्ये कुठलाही प्रकारचा ऑफलाईन नाही आहे. एक काळ होता तो ऑफलाईनचा, आता ऑनलाईन आहे. तरी सुद्धा एक एजंट ठेवून या ठिकाणी भ्रष्टाचाराचा अड्डा करण्याची काही लोक प्रयत्न करत आहेत आणि शासनाला हे मान्य नाही आहे. आणि ही मला बाब कळाली होती की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. त्यामुळे मी या ठिकाणी आलो आहे. आज संपूर्ण तपासून मी तुम्हाला एक तासानंतर मी अमरावतीमध्ये परवा मागच्या महिन्यात जाऊन आलो, आज मागच्या सावनेरला आलो, आज इथे आलो. आणि महाराष्ट्रातल्या ज्या ज्या जिल्ह्यात मला अशा तक्रारी येतील त्या जिल्ह्यात मी जाणार आहे. मोठ्या प्रमाणावर अशा तक्रारी आहे की आता कमी पैसे म्हणजे जास्त पैसे सांगायचे, कमी करायचे आणि मग त्यात मधले डिलिंग करायचे, असं खूप तक्रारी आहे माझ्याकडे. तक्रारीच्या आधारावरच या ठिकाणी मी आलो आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की असे या ठिकाणी भ्रष्टाचार करणारे यांना आम्ही सोडणार नाही. हे एजंट पण जबाबदार आहे, कारण की एजंट शिवाय डायरेक्ट जे बायर आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्टच नाही करत. हे एजंट शिवाय काम नाही. आता पोलीस त्यांना पकडतील. आता यांनी कुणाकुणाला पैसे दिले, कोणी कोणी पैसे दिले हे आमचे पोलीस तपासतील, त्या एजंटलाही ताब्यात घेतील. फोटोशॉपही करून काही रजिस्टर आणलं जातं. मोठ्या प्रमाणात असं होत आहे. म्हणून आता आपण याच्यामध्ये ऍडव्हान्सेस आणतोय. उद्या परवा आमचं ग्लोबल लेवलचं टेंडर निघतं आहे की यानंतर कुठेही मानव हस्तक्षेप राहणार नाही आणि चुकीच्या पद्धतीने होणार नाही, असं आम्ही या ठिकाणी करतोय. होत आहे. त्यामुळे हे दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो. आता खरबीमध्ये आता आम्ही चेक करतोय की किती त्या ठिकाणी रजिस्टर झाले आहेत. तर या ठिकाणी एक मात्र खरं आहे की अनधिकृत पद्धतीने काही गोष्टी चालू आहे. सरसकटच नाही आहे, पण याच्यामध्ये आम्ही दुरुस्ती करू. मला वाटते त्यांना ते पोलिसांना सांगतील. पोलिसांना बोलवलंय. पोलिसांना महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान करणार का, माहिती सांगणार का की यानंतर कोणी रजिस्टर ऑफिसमधून पैसे द्यायचे नाही, दिले तर तक्रार करायची. मी महाराष्ट्राच्या जनतेला आपल्या माध्यमातून आव्हान करतो, कुणी जर रजिस्टरने पैसे मागितले त्यांनी थेट माझ्या व्हॉट्सअपवर 9049404040 या नंबरवर जर मला कळवलं तर आम्ही कडक कारवाई करू. चंद्रशेखर बावनकुळे पोलिसांना बोलून त्यांनी आता धाड या ठिकाणी टाकलेली आहे. खामला परिसरात पोलिसांचे लोक आज अनेक ठिकाणी रजिस्टर येण्याचे आज खामला परिसरामध्ये मला तक्रारी होत्या या ऑफिसमधल्या की मोठ्या प्रमाणावर एजंट या ठिकाणी येतात आहे, खोट्या रजिस्टर लावतात आहे, काही तर नियमाय लावतात आहे आणि 8,000 रुपये 5,000 रुपये एका रजिस्ट्रीच्या मागे एजंट या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे, असंही माझ्याकडे तक्रारी आहे. तर मी या तक्रारीच्या आधारावर आमच्या JDR ला मी घेऊन आलो आहे. JDR एक रजिस्ट्री तपासतात आहे. मागच्या काळात हाही तक्रार होती की इन्कम टॅक्सला कळवावं लागतं. 30 लाख रुपयाच्या वरती रजिस्ट्री ही कळवली गेली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी इन्कम टॅक्सचे नुकसान झालं होतं. त्यांनी आम्हाला अवगत केलं होतं. आणि आज जर बघितलं तर मी इथे आलो आहे तर मला या ठिकाणी पैसे आढळले आहे. त्यामुळं याच्यावर सक्त कारवाई आम्ही करू. फोटोशॉप करून काही यापूर्वी प्रकरण आलेले आहे. फोटोशॉप करून फेरफार करून सातबाऱ्यामध्ये नावं चढवून सुद्धा काही प्रकरणं आलेले आहेत. त्यावर सुद्धा काही कारवाई होणार आहे. होणारच आहे. आम्ही याच्यात पूर्ण डेटा तपासणी करणार आहोत. कुठलंही खोटं डॉक्युमेंट लागलं असेल तर आम्ही या ठिकाणी तपासणी करू आणि त्या ठिकाणी कारवाई. एक शेवटचा प्रश्न असा आहे, व्हॉट्सअप नंबर तुम्ही दिलेला आहे. जर कोणाच्या महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन सगळं आहे, कोणी पैसे मागितले तुम्हाला व्हॉट्सअप केला पाहिजे. केलाच पाहिजे. सरकार हे गतिमान, पारदर्शी आणि लोकाभिमुख आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आमच्या सरकारला, आमच्या लोकमंत्र्यांना सर्वांना सांगितलं की भ्रष्टाचारमुक्त प्रशासन करा. आणि त्यामुळं आम्ही या ठिकाणी याच्या मागे लागलेलो आहोत. जे काही चांगलं करता येईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. जनतेला चांगली सर्व्हिसेस देणे. पुढची बातमी बघूयात. सिल्लोडमध्ये सरपंच मंगेश साबळे यांचं 7 दिवसांपासून आमरण उपोषण हे सुरूच आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी उपोषण सुरूच आहे. मंगेश साबळेंनी त्यांची तब्येतही खालावली आहे. मात्र साबळे हे उपोषणावरती ठाम आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत